बीडमध्ये गेवराईमध्ये पतसंस्था शाखेसमोर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याने हवालदिल सुरेश जाधव यांनी टोकाचं पाऊल उचलले। पत्नीच्या फिर्यादीवरून छत्रपती मल्टीस्टेट पतसंस्था अध्यक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलांच्या शिक्षणासाठी पतसंस्थेमध्ये 11 लाख रुपये ठेवलेले होते। बीडच्या गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेट या पतसंस्थेमध्ये ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याने या युवकाने आत्महत्या केली आहे। प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून या सर्व घटनेची आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। उदय, नेमका काय प्रकार घडला? अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। गेवराईमध्ये छत्रपती मल्टीस्टेट नावाची पतसंस्था होती आणि यामध्ये अपहार झाल्याने आता ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नाहीये। गेल्या काही महिन्यापासून हा जो सुरेश जाधव आहे तो आपली ठेव मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता। मुलांच्या शिक्षणासाठी शेतीच्या खर्चातून थोडी बचत करून त्याने तब्बल 11 लाख रुपये जमवले होते आणि आता मुलांच्या शिक्षणासाठी त्या पैशाची गरज होती, परंतु ते वेळेला मिळत नसल्यानं तो हातबल झाला होता। या दरम्यान त्याने या अध्यक्षांची भेट घेतली, वारंवार विनवणी देखील केली, परंतु पैसे मिळत नसल्यानं तो निराश झाला होता आणि या नैराश्यातूनच त्याने पतसंस्थेच्या कार्यालयाच्या बाहेर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। गंभीर बाब म्हणजे याच पतसंस्थेच्या अध्यक्षाच्या विरोधात बीड असेल, माजलगाव असेल, तसेच धारूर या ठिकाणी देखील गुन्हे दाखल झाले, परंतु अद्याप या पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक झालेली नाहीये। आता कुठे पोलीस खडबडून जागे झाले, त्याने आता या अध्यक्षाच्या अटकेसाठी पथक पाठवलंय। बीडमध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसात अशा पद्धतीने पतसंस्थांनी ठेवीदारांच्या फसवणूक केल्या आहे। कोट्यवधी रुपयाचे ठेवी परत केल्या नाही, त्यामुळे एकीकडे आंदोलन होत असताना वारंवार या घटना सुरूच आहेत आणि पोलीस असेल हे मात्र उपाययोजना करताना दिसत नाहीत। यामुळे कुठेतरी सामान्य जनतेतून देखील संताप व्यक्त केला जातोय। आता गेवराईत जो प्रकार घडलाय त्यावर तरी तातडीने कारवाई करावी आणि जे उर्वरित ठेवीदार आहेत त्यांच्या तक्रारी घ्याव्यात आणि त्यांच्या ठेवी परत लवकर कशा मिळतील यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता पुढे येते। उदय, नक्कीच धक्कादायक आणि गंभीर अशी ही बाब आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।